नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग कशी करायची आहे किंवा पेपर कटिंग कशी करायची आहे ते पाहणार आहोत। तर खूप स्पेशल व्हिडिओ आहे जो की खूप ट्रेंडमध्ये हा ब्लाउज चाललेला आहे। अशी मी कटिंग सांगितलेली आहे, जसं तुम्ही यूट्यूबवर पाहता राजा राणी कोचिंगची जी स्पेशल कटिंग आहे त्या पद्धतीने आपण ही कटिंग जी आहे बनवलेली आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर कोणत्याही पद्धतीने क्रीज जे आहे ब्लाउजमध्ये येणार नाही किंवा प्लेट्स जे आहेत त्या पडणार नाहीत। तर सुरुवातीला 38 चेस्टसाठी इथे 5.5 इंचावरती मी शोल्डर मार्क करणार आहे। 5.5 इंच शोल्डर मार्क केले याकरता कारण फ्रंट आणि बॅक नेक दोन्ही पण आपले डीप आहेत। आता त्यानंतर इथे लक्षात घ्यायचं आहे की आर्महोल किती इंच घेतलेला आहे आणि फ्रंट नेक किती इंच घेतलेला आहे। तर मी पहिल्यांदा 6 इंचावरती एक मार्क केला आणि तिथून 5.5 इंचावरती परत मार्क केलं, कारण 6 इंचावरती मी आर्महोलसाठी मार्किंग केलेलं आहे आणि 5.5 इंच जे आहे आपण शोल्डर मार्क केलेला आहे। आर्महोलची लाईन जी आहे तिथून पुढे चेस्ट लाईन जी आहे ती सरळ वाढवून घ्यायची। त्यानंतर पहा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ब्लाउजमध्ये उंची ठेवू शकता। तर ब्लाउजची जी तयार उंची आहे ती साधारण आपल्याला 14.5 इंच तयार ठेवायची, प्लस 1 इंच इथे बॅक पार्टसाठी मी मार्जिन घेतलेली आहे। ही सर्व साइजसाठी सेम आहे की बॅक पार्टमध्ये पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे। 15.5 इंचावरती समोर पण मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही बाजूंनी उंची जी आहे ती सेम येते। सरळ रेष जी आहे ती इथे आखून घ्यायची आहे। सरळ रेष आखून घेतलेली आहे। आता इथे कटिंगचा व्हिडिओ आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण काही गोष्टी डीप मध्ये समजून घेणं गरजेचं असतं। तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। आता ही जी चेस्ट लाईन आहे तिथे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमची जी पण चेस्ट आहे भागिले 4 करून तुम्हाला इथे 4th पार्ट घ्यायचा। तर 38 भागिले 4 केले तर 9.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं, प्लस 2 इंच मार्जिन। तर अशा पद्धतीने मार्जिन जे आहे वाढवून घ्यायची, मार्किंग करायचं। आता त्यानंतर हे पहा, इथे मी सांगितले 9.5 इंचावरती मी मार्किंग केलं। कसं केलं तर 38 भागिले 4 केलं आणि जे उरलेलं आहे आपल्याला आलेलं आउटपुट आहे 9.5 इंच। आर्महोलसाठी 6 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथला एक सेंटर जो आहे आर्महोलचा करून घ्यायचा आहे टेप फोल्ड करून। आता त्यानंतर पहा, अशा पद्धतीने अर्धा इंचावरती तुम्ही जो फ्रंट आर्महोल आहे तो आत घ्यायचा आहे, पण ते फ्रंट पार्टमध्ये पाहूयात। तर इथे तुम्हाला वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमची जी पण वेस्ट आहे ती परफेक्ट मोजून घ्यायची आणि त्याचा चौथा भाग काढायचा। तर इथे साधारण 34 इंच पूर्ण वेस्ट आहे, भागिले 4 करून इथे मार्किंग केलं, प्लस 1 इंच डार्टसाठी आणि 2 इंच मार्जिन। जेवढी वरती मार्जिन घेतली आपण तेवढीच खाली, म्हणजे वर जर 2 इंच घेतली तर खाली 2 इंच, वर 1.5 इंच घेतली तर खाली 1.5 इंच मार्जिन आपल्याला घ्यायची, जेणेकरून दोन्ही बाजूंनी दोन्ही साईडने म्हणजे कमरेत आणि वरती छातीच्या भागामध्ये तुमची मार्जिन जी आहे ती सारखी होईल। तर अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घेतले, मार्किंग केलं। आता गळा रुंदी किती घ्यायची आहे तर या साईजमध्ये मी 2.5 इंच जी आहे गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळा किती खोल ठेवायचा आहे तर हे तुमच्या आवडीनुसार आहे। मी 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। टेप तिरकस ठेवून यावेळी मी मार्किंग केलेलं आहे। 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग केलं। ही लाईन थोडीशी पुढे आपण वाढवून घेणार आहोत, कारण खालच्या बाजूने आपल्याला गळ्याचा जो हे आहे आकार जो आहे तो थोडासा ब्रॉड करायचा आहे किंवा गळारुंदी जी आहे ती वाढवायची आहे। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची रुंदी जी आहे ती वाढवू शकता, पण मी इथे अर्धाच इंच वाढवलेली आहे। स्पेशली बिगिनरसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते बनवावे लागतात। तर अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकता की नेक जो आहे तो डीप आहे, तर त्यामुळे आपण इथे अर्धा इंच जो आहे शोल्डर स्लोप देणार आहोत। तो कुठे देणार आहोत तर गळ्याच्या बाजूने देणार आहोत। फ्रंट आणि बॅक दोन्ही नेक जर डीप असेल तर तुम्हाला शोल्डर स्लोप हा नेहमी गळ्याच्या बाजूने द्यायचा असतो। हे सर्व साईजसाठी सेम आहे। त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता। आता जर तुम्हाला ड्राफ्ट हा जो पेपरचा ड्राफ्ट आहे हा स्पेसिफिक एका साईजमध्ये बनवत असाल आणि तसाच ठेवायचा असेल बॅक पार्टचा, तर इथे गळ्याची कटिंग करायची नाही, फक्त मार्किंग करून घ्यायची तुम्हाला जी हवी ती। तर अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतली। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार घेऊ शकता आणि गळ्याची जी आहे ती कटिंग करायची नाही, हा पार्ट जो आहे ॲज इट इज तसंच ठेवून घ्यायचा। त्यानंतर आता बॅक पार्टची आपण कटिंग करत आहोत। तर बॅक पार्टसाठी हे पहा, इथे अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मी मार्किंग केलं। 1.5 इंचावरती मार्किंग करून तिरकस रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे व्यवस्थित।
तिरकस रेशमी इथे आखून घेतली आणि इथे आपल्याला बॅक आर्महोलचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. बॅक आर्महोलचा सेल आपण इथे बॅक आर्महोलचा जो शेप आहे तो देऊन घेणार आहोत. तर इथे कर्व स्केल जी आहे ती फिक्स करायची आहे परफेक्ट व्यवस्थित आपल्याला, की कुठेही ह्या चौकोनामध्ये व्यवस्थित बसतीये. अशा पद्धतीने कर्व स्केल ठेवून घेतली आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडीशी कर्व स्केल हलवली तरी चालणार आहे. या पद्धतीने कर्व स्केल जर तुम्ही वापरलीत ना तर कधीही मुंड्याचा जो म्हणतो आपण, जिथे मुंड्याच्या भागामध्ये काय म्हणतो प्लेट्स येतात किंवा चुन्या पडतात त्या येणार नाहीत. अगदी प्रोफेशनल ब्लाऊज जो आहे तो तुमचा इथे होणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने 4 ते 4.5 इंचावरती आपल्याला बॅकचा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे आणि साधारण उंची त्याची 4 इंच तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे उंची इथे ठेवू शकता तुम्ही. तर साधारण अर्धा इंच दोन्ही साईडने मार्किंग करायचं आणि सरळ रेष पहिली आखून घ्यायची आहे. सरळ रेष आखून घ्यायची. त्यानंतर टक्सचे जे दोन्ही डॉट पॉईंट आहेत ते इथे कनेक्ट करून घ्यायचे. 1 इंचाचा जो आहे बॅक साईडचा आपला टक्स दोन्ही बाजूने होईल. आता इथे एक लक्षात घ्या, चार्ट पेपर आहे त्यामुळे मी इथे सिंगल ठेवलेला आहे. जर तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवर कटिंग करत असाल तर तो डबल फोल्डमध्ये ठेवायचा. आता इथे पहा की पूर्ण उंची ब्लाऊजची जी आहे फुल लेंथ किती आहे तर 15.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमची ब्लाऊजची उंची मोजून त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं. चेस्ट आहे 38 भागिले 4 केलं 9.5 इंच आलेलं आहे. हे झालं चेस्टचं मेजरमेंट. अशाच पद्धतीने तुम्ही फर्मा किंवा पेपर कटिंग घरच्या घरी बनवू शकता. प्लस 2 इंच मार्जिन घेतली. गळा रुंदी आणि गळाखोली 11 इंच, गळा रुंदी 2.5 इंच. त्यानंतर वेस्ट किती घेतलेली आहे तर वेस्ट डिवायडेड बाय 4 करून घेतलं. तर इथे 34 भागिले 4 करून घेतल्यानंतर 8.5 असं जे आहे आलेलं आहे. तुम्ही सेम अशाच ड्राफ्ट बनवायचे आणि यावरती स्पेसिफिक कशी इन्फॉर्मेशन लिहून ठेवली तर कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही कधीही कट करून शिवू शकता अगदी फास्ट आणि कमी वेळेमध्ये. आता दुसरा चार्ट पेपर घेतलेला आहे आणि अर्धा इंच जे आहे हुकलूक पट्टीसाठी आपण इथे मार्जिन ठेवली. एक रेष आखून घेतली आणि त्यानंतर ॲज इट इज जसा बॅक पार्ट होता त्या पद्धतीने आपण इथे ड्राफ्ट जो आहे आखून घ्यायचा आहे. परत एकदा बॅक पार्ट प्रमाणे वरच्या बाजूने शोल्डर, त्यानंतर गळा रुंदी हे सर्व आखून घ्यायचं आहे. आमोलची देखील आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग इथे मी करून घेतलेली आहे लाईटली. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज जो आहे त्याचा फ्रंट पार्ट जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे जर आपण इंचटेप ठेवला तर उंची किती येते ते पाहायचंय. जो बॅक पार्ट आहे त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. फ्रंट पार्टमध्ये आपल्याला अजून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे तर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत आहोत आणि त्यामध्ये जी प्लेट येते त्यामुळे हा जो ब्लाऊज आहे तो कमी पडतो. जी प्लेट घेणार आहोत आपण, ज्यावेळी ती प्लेट तयार करतो त्यावेळी त्याची उंची कमी होते त्यामुळे. तर अशा पद्धतीने मी मार्किंग केलं. आता हे पहा, इंचटेप क्रॉस ठेवायचा आहे आणि तुम्हाला फ्रंट नेक किंवा पुढचा गळा जो आहे त्याचं मार्किंग करायचं. तर मी इथे साधारण 7 इंचावरती मार्किंग केलं. मार्किंग करून अशा पद्धतीने बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो आवडतो तो गळ्याचा शेप तुम्ही इथे प्रिन्सेस कटमध्ये घेऊ शकता. आता आपण फ्रंट ओपन ब्लाऊज बघत आहोत. बॅक ओपन ब्लाऊज पण आपण यानंतर लगेच पाहणार आहोत. त्यानंतर 6 इंचावरती मी इथे परत मार्किंग करून घेणार आहे आमोलसाठी, कारण आपल्याला फ्रंट आमोलचा शेप जो आहे तो देऊन घ्यायचा. इथे आमोल पण मी प्रॉपर ड्रॉ करून घेणार आहे. कोणत्याही पद्धतीची क्रीज जे आहे यामुळे येत नाही ब्लाऊजमध्ये. असं परफेक्ट ब्लाऊज मी तुम्हाला शिकवत आहे. 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कर्व स्केल ठेवायचे अशा पद्धतीने आणि इथे तुम्ही पाहू शकता की अर्धा इंचापेक्षा थोडासा पार्ट जो आहे इथे तुम्ही पाहू शकता. याचा सेंटर मी इथे पहिल्यांदा करून घेतला आणि नॉर्मल हा जो पुढचा आपला जो मुंडा आहे तो असं थोडासा बाहेरच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने येतो. तर त्या पद्धतीने मार्किंग केलं. परत 9.5 इंचावरती आपल्याला चेस्टचा पार्ट जो आहे तो मार्क करून घ्यायचा. तो कुठून घ्यायचा तर हुकलूक पट्टी सोडून 9.5 इंच मार्किंग करायचं आहे. बिगिनर्स जे आहेत त्यांनी स्पेसिफिकली व्हिडिओ पूर्ण बघा. प्लस 2 इंच मार्जिन इथे ऍड करून घेतली. अशा पद्धतीने 2 इंच जी मार्जिन आहे मी ऍड करून घेतलेली आहे. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे गळा जो आहे ड्रॉ करून घ्या. तर हे पहा, इथे तुम्ही पानगळा किंवा स्वीट हार्ट नेक किंवा कोणत्याही गळ्याचं जे मार्किंग आहे ते करून घेऊ शकता. पण पेन्सिलने तुम्ही रफली मार्किंग करा किंवा असं करू शकता की ॲज इट इज हा ड्राफ्ट तसाच ठेवायचा आहे आणि डायरेक्ट ज्यावेळी तुम्ही अस्तरचं कटिंग कराल त्यावेळी गळ्याची मार्किंग तुम्ही करू शकता. आता पहा,
की हा जो शोल्डरचा पार्ट आहे तो व्यवस्थित मोजून घ्यायचा. तर 3.1 इंच माझं येत आहे, तर त्याच्यावरती मी काय करणार आहे, त्याचा सेंटर करून घेणार आहे. जे शोल्डर आहे आपलं त्याचा सेंटर करून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, तिथून खाली चेस्टचा 4th पार्ट 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच, 1 ते 1.5 इंच तुम्ही इथे घेऊ शकता. तर मी इथे 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक पॉईंट जो आहे करून घेतला. त्यानंतर इथे छातीचा 10वा भाग करून घ्यायचा. तर 38 चेस्ट आहे, त्याचा 10वा भाग आला 3.8 इंच. तर अशा पद्धतीने आपल्याला 3.8 इंचावरती मार्किंग करायचं. आता हे जो 10वा भाग आहे छातीचा तो कसा काढायचा हे देखील मी तुम्हाला जो आपला चार्ट आहे त्यामध्ये सांगितले. आता खालच्या बाजूने वेस्ट लाईनला जर वरती आपण 3.8 इंच घेतले, तर खालच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला एक्झॅक्टली कमी करायचं आहे सर्व साईजमध्ये. वेस्ट लाईनला घेताना आपल्याला 10व्या भागाचा अर्धा इंच पार्ट जो आहे कमी करायचा. आता या साईजमध्ये मी जी डार्टची रुंदी आहे ती 3 इंच घेतलेली आहे. आता डार्टची रुंदी 3 इंच घेतली, ती 3 इंच सोडून आपल्याला परत 8.5 इंच मेजरमेंट आपलं यायला हवं. तो जो 3 इंचाचा भाग आहे तो आपण इथे मोजून घेणार नाही, किंवा जो खालचा वेस्टचा जो पार्ट आहे तिथे तो 3 इंचाचा जो डार्ट आहे तो काउंटमध्ये घ्यायचा नाही. आता 3.25 इंच जो आहे हे 3.8 इंच तिथे घेतले आपण आणि प्लस पुढे 8.5 इंच जिथे येतं तिथे मी एक मार्किंग केलं. कारण आपला इथे वेस्टचा पार्ट आहे 8.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन. अशा पद्धतीने मी इथे मार्क केलेलं आहे. एक मार्किंग 8.5 इंचावरती आणि प्लस एक मार्जिनचं मार्किंग, असे 2 पॉईंट जे आहेत मी पुढे देऊन घेतले. अशा पद्धतीने 2 मार्किंग केले. आता आपल्याला काय करायचं आहे की हा डार्ट जो आहे त्याचं मार्किंग कसं करायचं हे पहा. आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो डार्ट आहे अलीकडची जी बाजू आहे त्याची ती घेतली, तिथून आपण एक रेष जी आहे ती आखून घ्यायची सरळ. वरती 3.8 आहे तर खाली पण 3.8 वर एक रेष आखून घ्यायची आणि अर्धा इंचाचा जो पार्ट आहे तो असा मी जोडून घेतला आतल्या बाजूचा. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, बरोबर 3 इंचाचं जे आहे आपल्या इथं मार्किंग आलेलं आहे. 3 इंच आपण इथे का घेतलेलं आहे ते पण मी तुम्हाला यादी सांगितलं. त्यानंतर जर डार्ट 3 इंचाचा आहे तर वरच्या बाजूने आपल्याला जो निम्मा आहे तो भाग घ्यायचा. 3चं निम्म 1.5 इंच आहे, तर 1.5 इंचाचा निम्मा भाग घेऊन आपल्याला मार्किंग करायचं आहे. 1.5 इंच जिथे येतं त्याचा सेंटर मार्क करायचा आमहोल साईडला आणि अशा पद्धतीने एक रेष जी आहे ती आखून घ्यायची. वरची जी प्लेट आहे ती आपली साधारण अशा पद्धतीने येते. तर अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी मार्किंग केलं तरीही चालतं वरच्या बाजूने. या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो डार्ट असतो तो असतो खालच्या बाजूचा आणि तो का प्रॉपर बसत नाही तर त्याची कारणं मी पुढे तुम्हाला सांगेलच. अशा पद्धतीने तिरकस रेष आखून घेतली. आता इथे 5 इंच येत आहे ह्या बाजूने, तर पुढची जी लाईन आहे ती देखील आपली 5 इंचच यायला हवी. हे पहा 5 इंचावरती इथे देखील मार्किंग केलं. अशा पद्धतीने बरोबर 5.1 इंच आलं. त्याचा एक सेंटर करून घ्यायचा आहे आपल्याला. परत जी समोरची लाईन आहे तिचा सेंटर करून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे की प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर फ्री हँड आकार येत असेल तर तुम्ही फ्री हँड आकार देऊ शकता. तर मी काय केले, अशा पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित असा. तर परफेक्ट दाखवल्याप्रमाणे असा जो आहे आपल्याला शेप देऊन घ्यायचा. कर्व स्केल इथे खूप महत्त्वाची भूमिका आहे कर्व स्केलची, जेणेकरून आकार जो आहे तो व्यवस्थित येतो आणि इथे गोल थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. खूप सोपा असा हा जो प्रिन्सेस कटचा ड्राफ्ट आहे मी तुम्हाला शिकवलेला आहे. आता ही एक खालचा जो 1 इंच आहे तिथपर्यंत ह्या वरच्या दोन्ही लाईन आपल्याला वाढवून घ्यायच्या. हे पहा 3 इंच आलेला आहे. त्यानंतर ही रेष आपली तिरकी झालेली आहे व्यवस्थित वरच्या बाजूने. आता त्याच्या साईडने आपल्याला अशा 2 रेषा आखून घ्यायच्या आहेत. जेवढा पार्ट आपल्याला तिथे टक्ससाठी यूज करायचा आहे 2 रेषा इथे आखून घेतल्या. हा सेंटर पॉइंट असणार आहे आपला. त्यानंतर आपण फ्रंट आमहोल देखील ड्रॉ करून घेतला. आता ही जी मार्जिनची लाईन आहे ती मार्जिनला जॉईंट करायची. आता टक्स 3 इंच का घेतला तर एक लक्षात घ्यायचं की इथे चेस्ट होती 38 इंच आणि वेस्ट आहे 34 इंच अशा पद्धतीने. तर 38 साईज जर तुमची असेल तर तुम्हाला साधारण 3 इंचापर्यंत टक्स जो आहे तो घेणं गरजेचंच आहे. का घ्यायचा आहे तर त्याशिवाय हा ब्लाऊज जो आहे जसं तुमचा कटोरी ब्लाऊज परफेक्ट बसतो तसा बसावा असं तुम्हाला वाटत असेल तर 38
आणि 40 तस या साईजमध्ये तुम्हाला 3 इंचापर्यंत टक्स घ्यायचाच आहे. या टक्सबद्दल अजूनही मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्या पुढे जसं जसं व्हिडिओ होतील त्या पद्धतीने मी सांगेन. आता पहा की आपली उंची जी आहे इथे वाढलेली आहे प्रॉपर. तर हे पहा अशा पद्धतीने. आता जी आपली वरची लाईन आहे इथे एक आडवा टक्स देखील मी तुम्हाला थेरटिकल पार्टमध्ये सांगितला होता. तर काय करायचं आहे, आडवा टक्स देखील आपल्याला घ्यायचा आहे. हा जो प्रिन्सेसचा आपला डॉट पॉईंट आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर हुक लूप पट्टीवरती आपल्याला अशी एक सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे देखील आपण अर्धा इंचाचा टक्स घेणार आहोत. हा टक्स जो आहे तो आपल्याला अर्धाच इंचाचा घ्यायचा आहे, आडवा जो टक्स आहे तो. आणि हा ऑप्शनल आहे, जर घेतला तरीही चांगलं, नाही घेतला तरीही काही हरकत नाही. जर नवीन असेल तर नाही घेतला तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने अर्धा इंच वरच्या बाजूला तिरकस आपण मार्किंग करून घेतलं हुकलूक पट्टीच्या बाजूने आणि एक्झॅक्टली समोरच्या बाजूने देखील आपल्याला असंच अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तिरकस मार्किंग करून घेणार आहोत आपण हे, जेणेकरून ज्यावेळी आपण डार्ट बनवू तर हा जो पार्ट आहे तो वर खाली होत नाही, परफेक्ट सरळ जी आहे ही बाजू येते आपली. अशा पद्धतीने आपलं इथे मार्किंग जे आहे ते झालेलं आहे आणि केलेल्या मार्किंग प्रमाणेच आता आपल्याला कटिंग करायचं. या डार्टची रुंदी किती घ्यायची आहे, तर या डार्टची रुंदी जी आहे ती आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने इथे 38 चेस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे आहे कटिंग प्रॉपर झालेलं आहे आपलं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचं आहे. चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचे. आता ही जी पेपर कटिंग आहे याच पेपर कटिंगप्रमाणे ब्लाऊज कसा शिवायचा हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असेल प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग या व्हिडिओमध्ये.